मजेत ना. परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावं नारिंगऱ्यात आणि नारिंगऱ्यात राम मंदिर आणि त्यामुळे रामनवमी इकडे खूप दणक्यात खूप भारी आहे. सो चला दाखवतो मी तुमका. आपल्या चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ दिसतील. मंडळींनो, आता रामाचा जन्म थोड्या वेळात होईल, पण त्याआधी कीर्तन ठेवलेलं असतं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून रामाची स्टोरी सांगितलेली असा. रामाचा जन्म कसं झालं आणि त्याची कथा आणि ह्यामागची कथा सगळ्या ह्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेलं असता. जेव्हा रामाचा जन्म होता त्या दरम्यान रामाक पाळण्यात घातलं जातं आणि मोठो दणक्यात साजरं केलं जातं रामनवमी जन्मोत्सव. तुमका मी दाखवतोय. लोकांना दर्शन देण्यासाठी राम निघाले आणि आपण आता जय जयकार करूया. आता सगळ्यांना आपण जोरात जय जयकार करूया. राम नामाचा घोष करूया. मित्रांनो, रामाचा जन्म झालेलो असा आणि आता राम दर्शन देऊक सगळ्यांका निघालो आणि तुम्ही बघू शकताच राम सगळ्यांका दर्शन देता. आणि त्यानंतरच आता थोड्या वेळातच प्रभू रामाची पालखी असतली. प्रभू रामाची मूर्ती पालखीत ठेवतले आणि त्यानंतर मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालतले. तुमका मी दाखवेन थोड्या वेळातच. मंडळींनो, रामाची मूर्ती आता पालखीमध्ये ठेवलेली असता आणि आता पालखी 5 प्रदक्षिणा घालूक मंदिराभोवती निघाली असा. आता ही पालखी 5 प्रदक्षिणा घालतली, पण ह्या पालखीच्या दरम्यान खूप मजा मस्ती येतात प्रदक्षिणा घालतात तेव्हा. आणि ह्या प्रदक्षिणामध्ये म्हणजे ह्यो सगळं बघण्यासारखं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर
पालखी दरम्यान सगळीजण रामाच्या जयघोषामध्ये रंगून जातात आणि आता मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण झाली असा. अजून 4 प्रदक्षिणा असत. अजून खूप काय काय तुमका बघूक भेटलेला. या ढोल ताशाच्या तालावर सगळेजण लेझिमसोबत खूप सुंदर असं नाच करतात आणि सगळे तालासुरात नाचतात. आणि ही परंपरा जवळजवळ 100 वर्ष म्हणजे खूप वर्षापासूनच सुरू असा आणि अजूनही ती जपली जाता. पालखी दरम्यान सगळेजण गावातले माणसा नाचतात आणि ह्या पालखी सोहळ्यात आजूबाजूच्या गावातील लोक देखील सहभागी असतात आणि ह्यो पालखी सोहळा नारंगिरा गावातील सर्वात मोठं पालखी सोहळा म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या भोवती 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या प्रदक्षिणात लाठीकाठीचा खेळ खेळला जातो. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद म्हणून प्रसाद वाटलो जाता. त्यानंतर मग रात्रीचे कार्यक्रम सुरू होतात. मंडळींनो, आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.